श्रोतेहो नमस्कार. आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा, आपल्या संस्कृतीतील अत्यंत पूज्य, पावन आणि श्रद्धेचा दिवस. गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीप. आजच्या या पावन दिवशी आपण ऐकणार आहोत भक्तिभावपूर्ण कीर्तन. हरिभक्त परायण कीर्तनकार आरती बापट, संवादिनी साथ विनोद परब यांची आणि तबला साथ आहे कमलाकर पाटकर. आरतीताईंचं कीर्तन हे केवळ मनोरंजन नव्हे, ते मनाची उन्नती करणारं, विचारांना चालना देणारं आणि आत्म्याला स्पर्श करणारं असं असतं. श्रोतेहो, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्या आपल्यासमोर सादर करणार आहेत गुरुचरणांमध्ये समर्पण हे विशेष कीर्तन. चला आपण अंतःकरणापासून श्रवण करूया आरती बापट यांचं गुरुभक्तीपर नारदीय कीर्तन. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. श्रोते तुम्ही जगदीशमूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन मी अल्पमती, सलगी करीतसे राम 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 राम. श्री रामकृष्ण हरी जय जय राम. हरी जय जय राम. रामकृष्ण हरी जय जय राम. गोवर्धन धर गोपाल नरत. गोवर्धन धर गोपाल नरत. गोकुल संकट हरी. गोकुल संकट हरी. गोकुल संकट हरी. रामकृष्ण हरी जय जय राम. हरी जय जय राम. रामकृष्ण हरी जय जय राम. हरी जय जय राम. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी जय जय राम. अनुसूयेच्या सुतानाथा, तुझाच रे आसरा नाथा. तुझाच रे आसरा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा. सतत वाहू दे झरा. सतत वाहू दे झरा. नाथा सतत वाहू दे झरा. सतत वाहू दे झरा. नाथा सतत वाहू दे झरा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा. सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा. सतत वाहू दे झरा. नाथा
सतत वाहू दे झरा, सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे, सतत वाहू दे, सतत वाहू दे झरा नाथा. राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, गो माता की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया, जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आजचा दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी खास, कारण आज गुरुपौर्णिमा आहे आणि व्यासपूजनाचा आजचा दिवस आणि त्या दिवसाच्या निमित्ताने आपण कीर्तन सेवा करतोय. तर त्याला अनुसरून हे पूर्वपद्य. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. धरावे ते पाय सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सापडे न सोय, सापडे न सोय. सगळ्या संतांमध्ये ज्यांना संतांचा मुकुटमणी असं म्हटलं जातं, असे सर्वश्रेष्ठ संत म्हणजे संत तुकाराम. आणि या तुकारामांचा अभंग आज आपण निरूपणाला घेतलाय. महाराजांनी या अभंगात काय बरं सांगितलंय? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. संत महिमा जसा आहे ना, तसाच अगदी आपल्याकडे पारंपरिक आहे, तो म्हणजे गुरु महिमा. श्रोते हो, आपलं आयुष्य यशस्वीरित्या जर पुढे न्यायचं असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं यशस्वी होऊन जीवनाची वाटचाल करायची असेल, तर प्रत्येक क्षणी ठाई ठाई आपल्याला गुरु मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. असा हा गुरु महिमा सांगणारा आजचा अभंग मुद्दामून आपण निवडलाय. तसं बघायला गेलं तर आपला जन्म जेव्हा होतो, जन्माला आल्यानंतर आपला पहिला गुरु असतो तो म्हणजे आपली आई, आपली जन्मदाती आई. ती खऱ्या अर्थानं आपली गुरु असते. त्यानंतर आपले वडील, आपल्या घरातली वडीलधारी माणसं, नवे नवे नुसती वडीलधारी नाहीच, तर घरातली लहान मुलं सुद्धा काही वेळेला आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात की नाही. त्याच्यानंतर सुरू होतो तो आपल्या शिक्षणाचा प्रवास. प्राथमिक शिक्षणाचे गुरु वेगळे, माध्यमिक शिक्षणाचे गुरु वेगळे, पुढे विद्यालयीन शिक्षण घडतं, त्यात वेगळे गुरु मिळतात. त्याच्यानंतर महाविद्यालयीन, त्यानंतर नोकरी लागते किंवा व्यवसाय सुरू होतो, तिथे सुद्धा प्रत्येकाला गुरुची आवश्यकता भासतेच. यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे विवाह, लग्न.
खऱ्या अर्थानं पुरुष वर्गासाठी तिथं सुद्धा एक गुरु मिळतो. त्या गुरुला किचन गुरु असं म्हटलं जातं. त्या बाबतीत आत्ता आपण नको बोलूया, कारण आत्ता आपल्याला गुरु महिमा व्यक्त करायचा आहे. खरं सांगू श्रोते हो, आपले हे जे गुरु असतात ना, ते गुरु आपल्याला दीपगृहाप्रमाणे सतत प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जीवनाची वाटचाल तिमिरातून तेजाकडे नेण्याचं कार्य आपले गुरु सतत करत असतात. आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाटचाल करताना गुरूंचं असणं, गुरूंना मानणं आणि गुरूंवर एकनिष्ठ श्रद्धा ठेवणं, ती कधीही ढळू न देणं, कितीही कठीण प्रसंग आला तरी आपले गुरु आपल्या पाठीशी आहे तेवढा विश्वास सतत मनात ठेवणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्याच्याकरता समर्थसुद्धा आपल्याला काय सांगतात माहिती आहे? जा 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 तुम्ही झटकारे, जाऊन गुरुपदी हटकारे. जा 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 तुम्ही झटकारे, जाऊन गुरुपदी हटकारे. स्वामी रसाचा घ्या तुम्ही घुटका, स्वामी रसाचा घ्या तुम्ही घुटका, तेव्हा होईल सुटकारे. जा 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 तुम्ही झटकारे, जाऊन गुरुपदी हटकारे. जा 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 तुम्ही झटकारे, जाऊन गुरुपदी हटकारे, जाऊन गुरुपदी हटकारे, जाऊन गुरुपदी हटकारे. श्रोतो, हे सगळं झालं आपलं सामान्य माणसांना गुरु महिमा कसा महत्त्वाचा आहे, गुरूंचं असणं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे आपल्याच असं सामान्य लोकांसाठी आहे ना. अगदी भगवंतांनाही हे चुकल्या नाहीत या गोष्टी. एकदा नारद महाराज विष्णूंच्या महालामध्ये गेले होते. विष्णूंनी त्यांना आपल्या बाजूला आसनं दिलं, आदरातिथ्य केलं, सगळं झालं. ज्या बोलायच्या चर्चा होत्या त्या घडल्या आणि नारद मुनी विष्णूंच्या महालाच्या बाहेर गेले मात्र. आणि विष्णूंनी लक्ष्मींना लगेच बोलवून सांगितलं, नारद मुनी आता या सिंहासनावर बसले होते ना, सगळ्यात प्रथम गोमूत्र घेऊन या आणि ती जागा पवित्र करा. हे वाक्य बाहेर जाणाऱ्या नारद मुनींनी ऐकलं. त्यांच्या मनात प्रश्न आला, इकडे तर माझा यथोचित सन्मान केला विष्णूंनी आणि असं का सांगतायत की गोमूत्र शिंपडा, मी काय अपवित्र आहे? म्हणून न राहून त्यांनी विष्णूंना परत येऊन विचारलं की तुम्ही असं का सांगितलं लक्ष्मींना? त्याच्यावर विष्णूंनी सांगितलं, तुमचा सन्मान केला याच्यासाठी की तुम्ही देवर्षी आहात, पण गोमूत्र याच्यासाठी शिंपडायला सांगितलं की तुम्हाला कोणी गुरु असल्याचं आमच्या कधी कानावर नाही आलं, तुम्हीच तुमचे गुरु असं आमच्या कानावर येतं. आणि आपल्या शास्त्रात म्हणे असं म्हटलंय की तुम्ही गुरु नाहीये तुम्हाला, म्हणजे तुम्ही निगुरु आहात. म्हणजे जसं निसंतान असतो एखाद्या व्यक्ती, तसे तुम्ही निगुरु आहात. आणि आपल्या शास्त्राप्रमाणे जो निगुरु असतो तो ज्या जागी बसतो ती जागा अपवित्र ठरते, ती शुद्ध करण्याकरता हे सगळं सांगितलं. नारदांना सुद्धा हे पटलं आणि ते म्हणाले, मान्य आहे मला, पण मग मी गुरु करू कुठला, कसा करू? विष्णूंनी सांगितलं, सोपं आहे, पृथ्वीवर लगेच जा, जी पहिली व्यक्ती तुम्हाला दिसेल ती तुमची गुरु माना. ठीक आहे म्हणाले. नारद सर्वप्रथम पृथ्वीवर आले आणि सगळ्यात पहिल्यांदा आल्या आल्या त्यांना दिसला एका शेतामध्ये एक शेतकरी काम करत असताना. त्यांनी विचार केला, हा सामान्य शेतकरी घाम गाळतोय, हा कसा माझा गुरु होणार? जाऊन पुन्हा विष्णूंना प्रश्न केला की अहो शेतकरी बघितला, तो कसा माझा गुरु होणार? विष्णू म्हणाले, माझी आज्ञा आहे ना, जा परत, करा बघा, जा परत, जा पाहू पृथ्वीवर, बघा तुम्हाला कोण भेटेल. तो शेतकरी भेटलाय ना, अहो तोच तुमचा गुरु आहे, जा. पुन्हा नारद आले आणि नारदांनी त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्या शेतकऱ्याला विनवणी केली की तुम्ही माझे गुरु व्हा. सुरुवातीला काही काळ शेतकरी तयारच झाला नाही, कारण त्याला हे मनाला पटत नव्हतं. खूप विनवणी केली नारदांनी, शेवटी तो तयार झाला. पण या सगळ्या चर्चेत नारदांना असं जाणवलं की हा सामान्य शेतकरी आहे, ह्याला कुठल्याही प्रकारचं पारमार्थिक आध्यात्मिक काही ज्ञानच नाहीये, तर हे माझे गुरु कसे होऊ शकतात? पुन्हा त्यांनी विष्णूंकडे जाऊन ही तक्रार केली आणि विष्णूंनी रागावून त्यांना असा शाप दिला, अहो तुम्ही माझ्या आज्ञेची अवहेलना केलीच, पण तुम्ही मानलेल्या गुरूंची सुद्धा तुम्ही अवहेलना केली, त्यांच्यावर अविश्वास दाखवून. त्याच्यामुळे मी तुम्हाला शाप देतो म्हणाले, तुम्हाला 84 लक्ष योनीतून फिरून मगच स्वर्गात यायला मिळेल, तोपर्यंत नाही. नारदांनी गयावया केली, ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढा म्हणून सांगितलं.
विष्णूंनी सांगितलं, अहो गुरु केलेत ना, त्यांना जाऊन विचारा, ते तोडगा काढतील. नाईलाजाने पुन्हा नारद पृथ्वीवर आले. त्या शेतकऱ्याला विचारलं, काय करू, असा प्रश्न माझ्या पुढे पडलाय. त्या शेतकऱ्यानं इतक्या सामान्य शेतकऱ्याच्या डोक्यातून निघालेली कल्पना, कारण गुरु हे असेच असतात की सतत ज्ञानाचा प्रकाश देणारे, त्यांनी अशी कल्पना व्यक्त केली, नारदा काय कठीण आहे, 84 लक्ष योनीतून फिरायला सांगितले ना तुम्हाला विष्णूंनी, 84 लक्ष योनीच्या प्रतिमा तयार करा, त्या गोल अशा मांडा, त्याच्या भोवती त्याच्यावरून चाला, एक फेरी पूर्ण करा आणि विधिवत सगळं करा. झालं. नारदांनी पुन्हा विष्णूंकडे इकडे आले, विधिवत ते सगळं प्रतिमा पूजन करून त्या सगळ्या 84 लक्ष योनीतून फिरले आणि शापमुक्त झाले. तेव्हा विष्णूंनी सांगितलं, त्या सामान्य शेतकऱ्याला तुम्ही क्षुद्र मानलं होतं, पण त्यांच्या डोक्यातूनच ही कल्पना आली ना, आणि त्यामुळे तुम्ही शापमुक्त झालात ना. सांगायची गोष्ट एवढीच आहे श्रोते हो, आपण आपलं आयुष्य जगत असताना, कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना, अवतीभोवती आपल्या असणारी जी सगळी मंडळी आहेत, अगदी माणसंच नाही प्राणीसुद्धा, प्रत्येकाकडनं आपल्याला काही ना काही शिकण्यासारखं असतं. प्रत्येक जण आपला कुठल्या बाबतीत गुरु होईल, चांगल्या बाबतीत गुरु होईल हे सांगता येत नाही, कधी कुणाकडून काय शिकता येईल सांगता येत नाही. त्यामुळे गुरु महिमा आपल्यासाठी अढळ आहे, गुरूंचं स्थान आपल्यासाठी अढळ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु महिमाला अत्यंत महत्त्व आहे. आणि अशाच गुरु महिमाची एक सुंदर गोष्ट, गुरु शिष्यांचं नातं उलगडणारी गुरुचरित्रातली एक सुंदर गोष्ट मी आपल्यासमोर उत्तर रंगामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्व रंगात तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी 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 आधी, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, सापडे ना सोया, सापडे ना सोया. श्रोते हो, नारदीय कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडंसं भगवंताचं नामस्मरण करून उत्तर रंगाकडे वळूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या उत्तरंगात घेतलेली कथा ही गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं कीर्तन सेवा असल्यामुळे गुरुचरित्रातली एक सुंदर कथा आपल्यासमोर मांडणार आहे. जे कायम गुरुचरित्राचं वाचन पठण करतात त्यांना ही कथा नक्की माहिती आहे. नृसिंह सरस्वती महाराजांचं वास्तव्य ज्या वेळेला गाणगापुरात होतं त्यावेळेला घडलेली ही कथा आहे. महाराज त्यावेळेला आपल्या मठातून तिन्ही त्रिकाल स्नानाकरता संगमावर जात असत आणि त्यांचा नित्यक्रम असा होता की आपल्या मठातून निघायचं, संगमावर जायचं. संगमावर जाताना वाटेत एक शेती लागायची, त्या शेतीतनं ते जायचे. त्या शेतीमध्ये एक सुंदर असा कट्टा बांधला होता. महाराज त्या कट्ट्यावर 2 क्षण विश्रांती घ्यायचे आणि संगमाकडे स्नानाला निघून जायचे. पुन्हा येताना त्या कट्ट्यावर थांबायचे आणि मठाकडे यायचे. हा जसा त्यांचा नित्यक्रम होता ना, तसंच महाराज ज्याच्या शेतीतून जायचे ना, ती शेती ज्याची होती त्या शेतकऱ्याचा सुद्धा श्रोते हो काही दिनक्रम होता. आता हा शेतकरी सामान्य शेतकरी होता, परंतु प्रचंड श्रद्धाळू होता. प्रचंड, याला प्रपंच होता, हा प्रापंचिक होता. याला बायको होती, 2 मुलं होती, पण हा जोडाच जणू काही विजोड होता हो. म्हणजे दोघांच्याही आवडीनिवडी नवरा बायकोच्या परस्पर टोकाच्या. अशी असंख्य जोडपे आपल्या बघण्यात आहेत की नाही. म्हणजे आमचे गुरुजी नेहमी सांगतात की अशा
परस्पर विरोधी स्वभावाच्या गाठी बांधण्याचा आनंद ब्रह्मदेव मात्र वरती बसून घेत असतात. आपण अनुभवतो की नाही असं? तर असाच काहीसा हा विजोड जोडा असा होता. आणि अत्यंत तो शांत, तर ती खूप तापट, खूप रागीट. हा प्रचंड देवभोळा, प्रचंड गुरुभक्ती करणारा, स्वामी महाराजांवर निस्सीम श्रद्धा ठेवणारा, तर ती बायको पूर्णपणे नास्तिक. हा एकदम सडपातळ, ती प्रचंड जाडी. असं काही एक परस्पर विरोधी असा हा जोडा होता. अर्थात जाडेपणावर मी टीका करत नाही आहे कोणाच्या, कारण जाडेपणा सुद्धा काही वेळेला कामी येतो. एकदा एका माणसाकडे असंच झालं. तो माणूस किरकोळ शरीरेष्टीचा आणि बायको मात्र 110. आणि झालं असं, भर दिवसा ढवळ्या हा माणूस कामाला गेलेला असताना ऑफिसला, घरामध्ये बायको आणि मुलगा दोघंच होते. आणि भर दिवसा ढवळ्या एक चोर यांच्या घरामध्ये शिरला. बायकोला स्वयंपाकखोलीत लक्षात आलं कोणीतरी बाहेर आलंय. ती पटकन बाहेर आली आणि चोर असा किरकोळ शरीरेष्टीचा. तिनं काय केलं, धाडकन त्याला ओढलं, हाताला खेचलं, खाली आडवं पाडलं आणि त्याच्या छातीवर बसून राहिली. आणि मुलाला सांगितलं, जा रे पटकन पोलिसांना बोलवून आण. झालं. मुलगा पण धावत पळत घाबरत तसाच पोलिसांना बोलवायला गेला. जसा घराच्या बाहेर पडला ना, तसाच पुढच्या क्षणी घरात परत आला. बायकोने विचारलं, अरे झालं काय, जात होतास ना? अगं आई म्हणाला, चप्पलच नाही मिळत आहे, जाऊ कुठे? आता असं घडलं. तिनं काही उत्तर द्यायच्या आधी चोरानंच सांगितलं, झालं तरी बाबा माझ्या चप्पल खांबाच्या तिथे काढल्या, त्या घाल, पण जा एकदा पोलिसांना बोलवून आण, धूळ नाही सहन होत. पुंडलिक वरदान विठ्ठल. तर असा हा विजोड वाटणारा जोडा या शेतकऱ्याचा सुद्धा एक दिनक्रम होता. महाराज जेव्हा जेव्हा त्याच्या वाटेतनं जायचे ना शेताच्या, प्रत्येक वेळेला त्यांची पायधूळ आपल्या कपाळाला तो लावून घ्यायचा, सर्वांगाला फासायचा आणि जणू काही आपल्यावर गुरुकृपा झाल्याची अनुभूती घ्यायचा. इतका निस्सीम भक्त महाराजांचा. त्याला असं वाटत होतं की तो रोज ही कृती करायचा. रोज ते यायचे त्यावेळेला की स्वामींना हे माहीत नसेल, त्यांच्या अपरोक्ष आपण हे सगळं करतोय असं त्याला वाटायचं. श्रोतेहो, पण मला सांगा, आपल्या शिष्यावर, आपल्या भक्तावर 24 तास नजर ठेवून आपली माऊली असते की नाही, गुरुमाऊली असते की नाही? साध्या प्रसंगामध्ये आपण नेहमी अनुभवतो. आपण गाडीनं कुठेतरी जात असतो, रस्त्यावर झाडी वाढलेली आहे, डाव्या बाजूने आपण जातोय, थोडंसं आपण 2 पावलं पुढे जातो आणि मागच्या झाडाची फांदी कोसळून खाली येते. तत्क्षणी आपल्या मनात काय येतं हो श्रोते हो? 2 मिनिटं जर मी अलीकडे असते तर ती फांदी आज नको ते घडलं असतं ना, माझ्या डोक्यावर पडली असती ना. मग मला सांगा, त्या फांदीला काही क्षण उशिरा पडायची आज्ञा कोणी दिली होती बरं? आपल्या गुरुनी, आपल्या भगवंतानी. त्यामुळे इथे हेच घडलं होतं. याला वाटायचं मी त्यांच्या अपरोक्ष करतोय, पण स्वामींना ते माहीत होतं. महाराजांनी एक दिवस त्याला जवळ बोलावलं. जणू काही त्याचा भाग्योदयच त्या दिवशी झाला होता. महाराजांनी जवळ बोलवून त्याला असं सांगितलं, अरे तुझी काही इच्छा असेल तर सांग. मी गेले कित्येक दिवस बघतोय, मी इथून स्नानाला गेलो की नाही, की तू माझी पायधूळ कपाळाला लावतोयस. माझ्या लक्षात येते तुझ्या अंतःकरणातला भक्तिभाव माझ्यापर्यंत पोहोचलाय, तुझी भक्ती पोहोचले, मी प्रसन्न आहे. तुला काय हवंय सांग बरं. याने सांगितलं, महाराज मी काय मागणार, मी एक सामान्य शेतकरी, काय बी नको म्हणून सांगितलं. स्वामींनी सांगितलं, अरे तू संसारी आहेस, व्यवहारी आहेस, काहीतरी तर तुझी गरज असेल, काय सांग. यांनी सांगावं, महाराज मी काय मागणार, काय सांगणार. त्याने काय सांगितलं माहितीये? महाराज महाराज आम्ही अडाणी हो मुलखाचे, महाराज आम्ही अडाणी हो मुलखाचे, काय सांगा आता मागायचे, काय सांगा आता मागायचे, काय सांगा आता मागायचे. महाराज आम्ही अडाणी हो मुलखाचे, महाराज आम्ही अडाणी हो मुलखाचे, काय सांगा आता मागायचे, काय सांगा आता मागायचे, काय सांगा आता मागायचे. महाराज यांनी सांगितलं, काय बी नग, एक वार माझ्या शेतावरून नजर फिरवा आणि माझ्या शेतामध्ये लई पीक येऊन द्या बघा, बाकी काय बी नग म्हणून सांगितलं. स्वामींनी सांगितलं, असं भरपूर पीक येऊन दे, येईल म्हणाले, पण मला सांग तुझ्या घरी 4च माणसं, अरे एवढं पीक आलं तर तू करणार काय त्याचं?
यांनी सांगितलं, माझ्या घरी वर्षभराला जेवढं धान्य लागतं ना तेवढंच मी बाजूला काढीन स्वामी, पण मी काय करीन उरलेल्या धान्याचं? ज्याच्या घरची चूल पेटत नाही ना असे अनेक गोरगरीब आहेत, त्या प्रत्येकाला मी धान्य देईन. जिथं जिथं धर्मकार्य, देशकार्य, राष्ट्रकार्य चाललंय ना तिथे मी या धान्याचं दान करीन. ह्याच्या अंतरीचा हा निस्सीम भाव स्वामींनी ओळखला आणि प्रसन्न झाले. स्वामी म्हणाले, वा वा, चांगली इच्छा आहे तुझी, पण आता एक काम कर. मी संगमावर असा स्नानाला परत चाललोय. मी स्नान करून परत येईपर्यंत ही जी तुझी शेती छान वाढले ना, कोवळी कोवळी रोपं छान वाढलेत, छान वाऱ्यावर डुलतायत, ही सगळी शेती कापून टाकायची म्हणाले. लक्षात ठेवा, स्नानावरून परत येईपर्यंत शेतात तुझ्या एकही रोप दिसता कामा नाही. आता मला सांगा श्रोते हो, या शेतकऱ्याच्या ठिकाणी आपण असतो तर आपल्या मनात काय आलं असतं? असा कुठला गुरु असतो का? शिष्याचं नुकसान होऊन देतो का कुठचा गुरु? हे काय सांगणं झालं का? अंतर्मनात नक्की प्रश्न आला असता, आपण बोलून दाखवलं नसतं तरी आला असता. कारण आपल्या ठिकाणी 100% अशी निष्ठा आपण ठेवत नाही. पण हा शेतकरी त्यातला नव्हता. काही झालं तरी माझे स्वामी आहेत, त्यांचा शब्द प्रमाण मानणारा, आणि त्याच्या मनात असं काही चालं नाही. त्यांनी सांगितलं, हो तुम्ही सांगताय ना, अगदी तसंच करीन म्हणून सांगितलं. आणि झालं. आजूबाजूच्या शेतातल्या मजुरांना पटपट पटपट जाऊन सांगितलं, पटकन या, स्वामी स्नानावरून यायच्या आत आपल्याला कापणी करायचे. त्यांनीही वेड्यात काढलं, अरे एवढं आलेलं शेत कुठे कापतोयस? नाही नाही, स्वामींनी सांगितलंय कापायचे. आणि धावत घरी आला, बायकोला सगळं घडलेलं सांगितलं. बायकोनं सगळं ऐकलं मात्र, आणि तिची तळपायाची आग मात्र मस्तकाला गेली. आधीच त्या स्वामींवर विश्वास नव्हता, महाराजांवर विश्वास नव्हता, आणि म्हणाली, अव काय करतायसा? अहो काय म्हणायचं तुमच्या गुरुसनी आणि काय म्हणायचं तुम्हासनी? हातापायाशी आलेला घास असा कोण कापून टाकत्यात होय? हातापायाशी आलेलं शेत असं कोण कापून टाकत्यात होय? ते काय बी नाही. त्यांना जाऊन सांगा असं काय बी जमणार नाही म्हणून. यांनी तितक्याच शांतपणे तिला उत्तर दिलं, हे बघ, माझ्या महाराजांचा शब्द माझ्यासाठी परमान, ते सांगतील तसंच मी करणार, बाकी काय नाही. झालं. दोघांमध्ये वाद झाले. हिच्या लक्षात आलं हा काही ऐकणार नाही. ती घाबरली. आर्या धावत गेली आणि गावच्या पाटलांकडे गेली. पाटलांनाच घडलेली हकीकत सांगितली आणि सांगितलं, तुम्ही तरी त्याला समजवा हो, अजिबात हे ऐकत नाहीये. नुकता आलेली कोवळी शेती कापून टाकायला निघाले तो. अहो मी खायचं काय? त्यांना समजवा. पाटील आले, पाटील गावकऱ्यांना घेऊन आले, मित्रमंडळी आली, सगळे जण याला समजावू लागले. गावकरी सांगती समजावुनी. गावकरी मित्रमंडळी समजावून सांगायला लागले, अरे वेडा आहेस का? अशी शेती कोण कापतं का? वर्षभर तुझी मुलं खाणार काय? तू खाणार काय? आणि मला सांग, धान्य घरी आल्यावर जो सारा आपल्याला भरायचा आहे तो कुठून भरणार? गावकरी सांगती समजावुनी, योग्य नसे हे तुझे असे करणे. गावकरी सांगती समजावुनी, योग्य नसे हे तुझे असे करणे. तरी तो त्यासी बोले, तरी तो त्यासी बोले, माझ्या स्वामींचे सांगणे. रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते, रामा 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 रघुत्तमा, रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते, रामा रामा. यांनी काही केल्यास कुणाचं ऐकलं नाही आणि सांगितलं, माझ्या स्वामींचा शब्द आहे, त्यांना मी शब्द दिला, मी शेती कापणारच म्हणून. आणि झालं. विळी कोयते घेऊन शेतामध्ये आला आणि बघता बघता सगळ्या मजुरांना बोलवलं. स्वामी स्नानावरून यायच्या आधी सगळी कोवळी एवढी छान झालेली शेतातली रोपं एक जात सगळी कापून टाकली. बरं, कापताना सुद्धा यांनी काय सांगितलं मजुरांना? नुसते काय कापताय? अरे भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरणाला सुरुवात केली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुदत्ता गुरुदत्ता अत्री नंदन गुरुदत्ता, गुरुदत्ता गुरुदत्ता अत्री नंदन गुरुदत्ता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ
दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ असं करत सगळी शेती कापून टाकली. बायकोनी सगळं पाहिलं, डोळ्यात देखत पीक जाताना इतका राग आला ना की तिडीक आली. मुलांना घेतलं आणि माहेरी निघून गेली रागाने. झालं. स्वामी आता स्नानावरून परत आले. परत आल्या आल्या हा हात जोडून स्वामींपुढे उभा आहे आणि कधी एकदा महाराजांना सांगतोय तुमची आज्ञा मानली म्हणून. महाराजांना सांगितलं, महाराज महाराज तुम्ही सांगितलं ना अक्षी शेती कापून टाकली बघा सगळी. महाराज म्हणाले, काय? मी कधी तुला सांगितलं शेती काप? अहो मगाशी जाताना सांगितलं नव्हतं का तुम्ही सगळी शेती कापून टाकाया? महाराज हसले आणि म्हणाले, अरे वेडा की खुळा, मी सांगितलं होतं पण मी मजेत म्हटलेलो, गमतीने म्हटलेलो. असं काही सगळं मानायचं असतं का गुरुचं? खरं सांगू श्रोते हो, या ठिकाणी गुरु शिष्याची परीक्षा घेत आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याच्या ठिकाणी जर परत आपण असतो तर आपण काय विचार केला असता मनात? काही मिनिटापूर्वी काही क्षणापूर्वी आपलेच गुरु आपल्याला सांगतात आणि आता शब्द फिरवतात की काय? मनात किंतु आला असता ना हो आपल्या सगळ्यांच्या, नक्की आला असता. पण या शेतकऱ्यानं म्हणावं, तुम्ही सांगितलं तसं केलंय बघा. महाराज म्हणाले, वेडा आहेस का? वर्षभर खाणार आहेस काय? मुलांना बायकोला काय खायला घालणार? बरं तो तुमचा काय तो सारा भरतात ना, तो कसा भरणार? आता सगळं धान्य गेलं. यांनी हात जोडले आणि स्वामींना सांगितलं, महाराज तुम्ही सांगाल तसं बस, बाकी काही नाही. हा भाव पाहिला स्वामींनी आणि परीक्षेमध्ये तंतोतंत हा शेतकरी उतरला. महाराजांनी काय केलं? आपल्या कमंडलूतलं तीर्थ असं त्याच्या शेतावर शिंपडलं आणि आपल्या मठाकडे निघून गेले. आता झालं असं 4-1 महिने गेले असतील. हा आपल्या घरामध्ये बसून आहे. याच्या शेतीच्या डावीकडची सगळी शेती सुंदर आली आहे, उजवीकडची सगळी शेती सुंदर आली आहे, गावभर सगळी शेती सुंदर आली आहे, बहरली, ती हिरवी पिकं डोलतायत, कणसं लागू लागली. याच्या मात्र शेतीमध्ये वृक्षपणा काही नाही, वाळलेल्या गवतासारखी शेती दिसत होती. त्यामुळे आजूबाजूची मित्रमंडळी आता याची चेष्टा करायला लागली. कोण कुठला गोसाव्याचा हा ऐकतो आणि आपली शेती गमावून बसला. आज आमच्याकडे बघ केवढी कणसं आलेत, केवढं धान्य आलंय आणि हा बसलाय हातावर हात घेऊन. नुसती याचीच नाही हा, तर त्या महाराजांची, नृसिंह सरस्वतींचीही निंदा या लोकांनी करायला सुरुवात केली. इथे सुद्धा मी परत म्हणते तसं आपण असतो तर डगमगलो असतो, आपल्या गुरूंना कदाचित नावं ठेवली असती. पण याचा विश्वास एकाच गोष्टीवर होता की देव करतो ते चांगल्यासाठीच करतो. याचं उत्तम उदाहरण देऊ का श्रोते हो तुम्हाला? नुकतंच घडलेला अहमदाबाद लंडन प्लेनचा क्रॅश, 12 तारखेला मागच्या महिन्यात घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या लोकांसाठी. परंतु हा दृष्टांत इथे मी का देते माहिती का? की भगवंत करतो ते चांगल्यासाठी. त्यातली एक गोष्ट अशी या क्रॅशमध्ये घडली होती. भूमी चौहान नावाची एक 28 वर्षाची मुलगी आपल्या जॉबच्या निमित्तानं लंडनला या फ्लाईटनं निघाली होती. आपलं छोटंसं बाळ आईबाबांच्या हातात देऊन निघाली. बाहेर पडली, कारमध्ये बसली. ठराविक वेळ अगोदर एअरपोर्टला पोचायचं असतं, तिला सगळं माहिती आहे, त्याप्रमाणे ती टायमिंग ठरवून बाहेर पडले. पण अहमदाबाद सिटीमध्ये एवढं त्या दिवशी ट्रॅफिक होतं की ट्रॅफिक जाम, प्रत्येक ठिकाणी सिग्नल लागत होते आणि हिला 1-1 मिनिट उशीर होत चालला होता. ही सतत घड्याळ बघत होती. हिच्या डोक्यात होतं आता आपण उशिरा पोहोचलो तर आपल्याला आत घेणार नाही, आपलं फ्लाईट चुकलं तर आपलं भवितव्य आहे त्याच्यावर सगळं, काय करायचं? इंटरव्ह्यूसाठी निघालोय, अनेक विचार डोक्यात होते. बघता 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 1 मिनिट लेट, 2 मिनिट लेट, 6-7 मिनिटं हिला आता लेट व्हायला लागला. आपल्या दैवाला आणि आपल्या देवालाही ती दोष द्यायला लागली. आजच ट्रॅफिक जाम करायचं होतं देवा तुला, इतकी मी महत्वाच्या कामाला निघाले, आता 6 मिनिटं लेट झाला. बघता बघता 8 मिनिटं लेट झाला होता. हिने त्या एअरलाईन्सच्या लोकांशी संपर्क साधायला सुरुवात केली. एक्सक्यूज मागत होती, थोडा वेळ मी लेट पोहोचते, माझं काही इलाज नाहीये, ट्रॅफिक जाम आहे, मला आत घ्या, रिक्वेस्ट करू लागली. त्यांनी सांगितलं वेळेत आला ठीक आहे, ना तर आम्ही काही करू शकत नाही. आणि आत्ता म्हणूया की हिच्या दुर्दैवानं ही उशिरा पोहोचली, पण नंतर काय ते श्रोतेहो कळेल सगळ्यांना. ही ठरल्याप्रमाणे ही वेळेला पोहोचली नाही, बरोबर 10 मिनिटं ती लेट पोहोचली. किती गयावया केली, रिक्वेस्ट त्यांना केली आत घ्यायची, पण त्या लोकांनी रूल फॉलो करायला हवेत, घेतलं नाही आतमध्ये. त्याही वेळेला वेटिंग रूममध्ये बसून ही ढसाढसा रडली आहे मुलगी. कारण का? जॉब दिसत होता, इंटरव्ह्यू पुढे दिसत होता, भवितव्य दिसत होतं. त्यावेळेला आपल्या दैवाला आणि देवाला ती दोष देत होती की 10 मिनिटं आधी मला पोचवलं असतं तर काय झालं असतं रे तुझं. पण श्रोते हो, पुढच्या 10व्या मिनिटाला तिच्या मोबाईलला मेसेज आला की अहमदाबाद लंडनचं प्लेन क्रॅश झालंय. आणि त्या ठिकाणी तिला हा अनुभव आला की भगवंत करतो तेच चांगल्यासाठी. जर ट्रॅफिक जाम झालं नसतं, मी वेळेत पोचले असते तर आज मी नसतेच.
ही जी श्रद्धा आहे ना ही कामी येते. या शेतकऱ्याला सुद्धा ही श्रद्धा कामी आली. त्याचा विश्वास होता भगवंत करतो, माझे गुरु करतायत ते चांगल्यासाठी, काही कोणी म्हणू दे. आणि घडलं असं. अजून एक 4-6 महिने मध्ये गेले आणि छान शेतीवर आली, सगळी कणसं फुलली. जो तो ह्याची चेष्टा निंदा करू लागला. आणि एक दिवस संध्याकाळी हा शांत घरी असताना अचानक आकाशामध्ये काळे ढग साठले, वादळी वारा सुरू झाला, अवकाळी पाऊस, पावसाचा सीझन नसताना पाऊस सुरू झाला. कसं झालं माहितीये? कडकडाट तो फार झाला, कडकडाट तो फार झाला, घनघना घनू नाद गरजू लागला, घनघना घनू नाद गरजू लागला, धुवाधार त्या सरी बरसल्या, विपरीत ते घडे त्याजला, कडकडाट तो फार झाला, घनघना घनू नाद गरजू लागला, धुवाधार त्या सरी बरसल्या, विपरीत ते घडे त्याजला, विपरीत ते घडे त्याजला, विपरीत ते घडे त्याजला. अचानक अवकाळी पाऊस आला आणि गाराचा पाऊसही सुरू झाला एकीकडे. आणि या अवकाळी आलेल्या पावसानं, गारांच्या पावसानं सगळी आजूबाजूची शेती पूर्णपणे झोपली. सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याच्याच गावातलं नाही तर पंचक्रोशीतल्या गावांमध्ये हे सगळं वातावरण असल्यामुळे सगळ्यांचं अतोनात नुकसान झालं. सगळ्यांची शेती झोपून गेली, सगळी पिकांचं नुकसान झालं. काय करावं कोणाला कळत नव्हतं. प्रत्येकाचं झालेलं अतोनात नुकसान हा बघतोय. हा मनात त्याच्यासाठी मात्र आनंदित नाही हा झाला की आज माझा निर्णय बरोबर ठरला गुरूंनी सांगितल्यामुळे, असं नाही म्हणाला. तो उलट म्हणाला कदाचित माझं नुकसान गुरूंना टाळायचंय आणि म्हणून गुरूंचा हा आदेश असावा. आणि श्रोते हो, तेच खरं होतं. आता अशी स्थिती होती, गुरुजी स्नानाला गेल्यावर स्नानाहून परत यायच्या तेवढ्याच वेळेमध्ये कापणी करायची ही अट असल्यामुळे वरवर अशी कापणी त्याने करून घेतली होती. त्यामुळे त्या रोपांची मुळं मात्र शेतीला घट्ट पकडून होती. आणि आत्ता या पडलेल्या पावसामुळे त्यांना नवीन धुमारे फुटले, नवीन कोंब आले आणि चौपट वेगानं त्यांची शेती बहरली. आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये चित्र बरोबर उलट झालं. आजूबाजूच्या पंचक्रोशीत कुणाचीही शेती नाही, एकटी ह्याची शेती धान्यानं बहरलेली. चौपट वेगानं धान्य ह्याच्या घरी आता येणार होतं, चौपट वेगानं. हा विचार करतो, हाच गुरु महिमा आहे ना हो, दुसरं काय आहे. आणि आता ही बातमी सगळीकडे पसरली की फक्त त्या शेतकऱ्याकडे धान्य आहे, बाकीच्यांच्या घरच्या चुलीच पेटणं बंद झालंय. सिंधुदुर्ग आकाशवाणीवरून प्रसारित झाली बातमी, वृत्त मात्र की फक्त या शेतकऱ्याकडे आज धान्य उपलब्ध आहे. जो तो प्रत्येक जण त्याच्याकडे येऊन धान्याची मागणी करू लागला. आणि यांनी आपल्या गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे वर्षाला लागणारं आपलं धान्य बाजूला काढलं आणि इतर सर्व धान्य त्याने जो येईल याचक त्या प्रत्येकाला, गोरगरिबाला चूल पेटण्यासाठी त्याच्या घरी धान्य दिलं. जिथं धर्मकार्य, राष्ट्रकार्य चालू आहे तिथे ह्या धान्याचं दान केलं श्रोते हो. आणि ही बातमी होता 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 त्याच्या बायकोच्या कानावरही गेली. पलीकडच्याच गावात माहेर होतं. तिला एकीकडे फार आनंद झाला पण एकीकडे प्रचंड दुःख झालं. आपल्या नवऱ्यालाही, आपल्या पतीलाही आपण ओळखू शकलो नाही आणि त्यांच्या गुरुलाही आपण ओळखू शकलो नाही. काय काय आपण त्या गुरुंना बोललो असेल आत्तापर्यंत. इतका तिला पश्चाताप झाला. ती मुलांना घेतलं, माहेरच्या माणसांना घेतलं आणि धावत आपल्या नवऱ्याच्या घरी आली. नवऱ्याची पहिली क्षमा मागितली, त्याचे पाय धरले आणि त्याला बरोबर घेऊन नृसिंह सरस्वती महाराजांकडे गेली. दर्शनाला गेली, त्यांच्या पायावर लोटांगण घातलं आणि ढसाढसा रडतेय, मला माफ करा महाराज, मी तुम्हाला खरंच ओळखू शकले नाही हो. तुम्हाला काय काय मी बोल लावले पण मी कधी तुम्हाला ओळखूच शकले नाही. तुमचा महिमा आगाध आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आमच्या जीवनाला खऱ्या अर्थानं आकार देणारे तुम्ही आहात. मी चुकले, मला क्षमा करा म्हणून धाय मोकलून सांगू लागली. महाराजांनी तिला उठवलं आणि सांगितलं, अगं वेडी रडतेस कशाला? अगं त्याला जसं मी माझा मुलगा मानलाय तशी तू पण माझी सूनच आहेस. आणि तू काही चुकीचं बोलली नव्हतीस ग. तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या मुलांची पोटं होती, संसार होता. कुणाला आपली शेती गेलेली आवडेल? त्यामुळे तुझं बोलणं स्वाभाविक आहे. मला नाही त्याचा राग आला. असा असतो श्रोते हो हा गुरु महिमा. असे असतात गुरु जे आपल्या शिष्याला प्रत्येक बिकट वाटेवरून सुद्धा योग्य वाट दाखवतात आणि अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ज्या वेळेला शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये एक प्रकारची सांगड बांधली जाते ना, त्यावेळेला अखंडित प्रवास हा कल्याणाचा होतो. आणि आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस, या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे आपली. आणि त्यामुळे
आपण प्रत्येकाने यातनं एवढाच बोध घ्यायला हवा की आपलं आयुष्य जगत असताना कुठल्याही क्षेत्रात आपण काम करत असू, आपण शिकत असू, आपण व्यवसाय करत असू, काही असू दे, पण आपल्या भोवतालच्या प्रत्येकाकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. त्याचे वाईट गुण सोडून देऊया, त्यातनं जे चांगलं घ्यायचे ते घेऊया, त्यांना गुरु मानूया. आणि आपण जो गुरुमंत्र, आपण कोणी गुरु करावं, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असू शकते, श्रद्धास्थान बदलतं, पण कुणीतरी शक्ती आहे जी सगळं चालवते. या एका वाक्यावर कायम आपण विश्वास ठेवूया. आपल्या गुरुमंत्र म्हणजे गुरुमंत्राचं बीज जे आहे ते अखंडितपणे आपल्या सगळ्यांमध्ये साठवून ठेवूया. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. गुरूंचा महिमा असाच अगाध आहे. गुरूंवर अखंड श्रद्धा ठेवून या शेतकऱ्याप्रमाणे जीवनाची वाटचाल करूया आणि आपल्या सगळ्यांचं जीवन कल्याणमय करूया. ही मागणी आपण आज गुरूंच्या चरणी मागूया. तुमचा कधी विसर न पडो, अखंड तुमच्या सेवेमध्ये आम्ही सगळे राहू देत, एवढंच मागणं आपल्या सगळ्यांतर्फे आपण गुरूंशी मागूया आणि आजच्या कीर्तनाची सांगता करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु सारी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी. धरावे ते पाय आधी आधी. आधी 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 आधी. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सापडे ना सोय. सापडे ना सोय. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता. रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आताच आपण गुरुचरणी समर्पित हे भावपूर्ण कीर्तन कीर्तनकार आरती बापट यांच्या प्रभावी सादरीकरणातून आपण आज गुरूंची महती, भक्तीची गोडी आणि जीवनमूल्याची जाण अनुभवली. नारदासारख्या कीर्तनकाराची परंपरा जपत आज आरतीताईंनी मनाला भिडणारं, विचारांना आकार देणारं आणि भावनेला उंची देणारं कीर्तन सादर केलं. गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ म्हणजे आपल्या जीवनात गुरुच्या अस्तित्वाची, त्यांचं मार्गदर्शनाचं महत्त्व जाणून कृतज्ञ होणं. आजच्या या कीर्तनातून आपल्याला हे साध्य झालं. आपण सर्वांनी गुरूंच्या चरणी नतमस्तक होत गुरुचरणांची सावली सतत आपल्यावर राहो हीच प्रार्थना करत हा कार्यक्रम इथेच थांबतो. श्रोते हो, कार्यक्रमात सहभागी कलाकार होते हरिभक्त परायण कीर्तनकार आरती बापट, संवादिनी साथ विनोद परब आणि तबला साथ कमलाकर पाटकर यांची.